मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणाचा 2 दिवसात दुसरा बळी. साकीनाक्यात 25 फूट उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. जीव गेल्यानंतर मनपाकडून कागदी घोडे नाचवत चौघांचं निलंबन. मॅनहोल दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. विरोधकांसह सत्ताधारी उपमहापौरांची मागणी. तर मृताला बाहेर काढण्याआधीच वरून जाळी लावण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचं महापौरांचं आश्वासन. चेंबूर दुर्घटनेप्रकरणात खासदार वर्षा गायकवाडांचं सीएम फडणवीसांना पत्र. प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीसह दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. तर शहरातील धोकादायक झाडांचं ऑडिट करण्याचीही विनंती. ठाण्यात कंपनीच्या पत्र्याच्या शेडसह संरक्षक भिंत कोसळली. ठाण्यातल्या श्रीनगर भागातली घटना. सुदैवानं घटनेमध्ये जीवितहानी नाही. 4 आणि 5 जुलैला मुंबई, ठाणे, पुणे, रायगडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज. विदर्भातही सर्वदूर हजेरी. मराठवाडा मात्र अजूनही प्रतीक्षेत. मुंबई शहरासह उपनगरात पावसाची संततधार. अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी. सततच्या पावसामुळे रेल्वे, रस्ते, वाहतूक काहीशी मंदावली. रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार. नदी नाल्यांना पूर. प्रशासकीय यंत्रणा सतर्क. आंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. तर जिल्ह्याला 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट. मुंबईतील प्रवाशांसाठी मोठी बातमी. लोकलमधून धारधार शस्त्र आणि अवजारं नेण्यास आता मनाई. रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या प्रवाशांच्या बॅगांची तपासणी. मुंबई लोकलच्या महिला डब्यातील सुरक्षेत वाढ. महिला डब्यामध्ये रात्री 9 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पोलिसांचा पहारा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 एकमतानं मंजूर. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख मिळणार. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला बळ. लातूरच्या शेतकऱ्याला मिळाली बैलजोडी. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला दिलासा. झी 24 तासच्या पाठपुराव्याला यश. शेतकऱ्यांना मानले झी 24 तासचे आभार. साताऱ्याच्या वडूज इथं बनावट खत कीटकनाशकांचा साठा जप्त. 30,60,000चा मुद्देमाल हस्तगत. 99,450 किलो बनावट खतांचा समावेश. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनची लाईट डिटेक्टर चाचणीची शक्यता. केतनला गडावरून कोणी ढकललं याचा उलगडा होण्यास मदत होणार. तर कोठडी संपत असल्यानं दोघांना आज कोर्टात हजर करणार. आणि नागपुरात स्कूल व्हॅनचा अपघात. स्कूल व्हॅनला मनपाच्या आपली बसची धडक. दुर्घटनेतील 3 ते 4 विद्यार्थी जखमी.